पुण्यातील एका मोठ्या स्मशानभूमीत दुपारचे 3 वाजले होते. रोहन, वय 35, जो अमेरिकेत एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होता, नुकताच फ्लाईटवरून उतरून थेट स्मशानभूमीत आला होता. त्याचे वडील सदाशिवराव, वय 75, काल रात्री वारले होते. रोहनच्या हातात एक महागडा लॅपटॉप बॅग होता आणि डोळ्यावर रिब्याचा चष्मा होता. त्याला घाम फुटला होता आणि तो सारखा घड्याळ बघत होता. तिथे मोक्ष इव्हेंट मॅनेजमेंट अंत्यसंस्कार करणारी एजन्सीचा माणूस सुमित उभा होता. सुमितने सगळी तयारी करून ठेवली होती. लाकडं रचली होती, भटजी बोलवले होते आणि सदाशिवरावांचा मृतदेह स्वच्छ आंघोळ घालून तयार ठेवला होता. रोहन आला. त्याने वडिलांच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली. डोळ्यातून 1-2 थेंब पाणी आले. त्याने सुमितला विचारलं, मिस्टर सुमित, सगळं रेडी आहे ना? मला 6 वाजताची रिटर्न फ्लाईट पकडायची. उद्या माझी फार महत्वाची मीटिंग आहे. प्लीज लवकर उरका. सुमितला आश्चर्य वाटलं. ज्या बापाने या मुलाला लहानाचा मोठा केला, त्या बापाच्या चितेजवळ थांबायला या मुलाकडे 3 तास सुद्धा नव्हते. सुमितने शांतपणे मान डोलावली. विधी पार पडले. रोहनने भडाकणी दिला. धुराचे लोट आकाशात गेले. रोहनने सुमितला बाजूला घेतलं आणि चेकबुक काढलं. सुमित, थँक्यू. तुम्ही चांगली व्यवस्था केली. तुमचं बिल किती झालं? 50,000? 1 लाख? अमाऊंट सांगा, मी आत्ताच चेक देतो. मला परत येता येणार नाही. अस्थि विसर्जन तुम्हीच करून टाका. सुमितने रोहनकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यावर एक विचित्र हसू होतं. सुमितने खिशातून एक जुनी फाईल काढली आणि रोहनच्या हातात दिली. साहेब, बिल द्यायची गरज नाही. तुमचं बिल प्रीपेड आहे. रोहन गोंधळला. पेड? कोणी पाहिजे? कोणी भरले पैसे? माझ्या काकांनी? सुमित म्हणाला, नाही साहेब. 5 वर्षापूर्वी सदाशिवराव तुमचे वडील आमच्या ऑफिसमध्ये आले होते. ते खूप आजारी होते. त्यांना चालताही येत नव्हतं. त्यांनी मला विचारलं होतं, तुमचं पॅकेज काय आहे? मुलाला त्रास नको म्हणून सगळं करून देणार आहात का? आम्ही त्यांना पॅकेज सांगितलं. त्यांनी त्याच दिवशी 50,000 रुपये ऍडव्हान्स जमा केला होता आणि ही चिठ्ठी त्यांनी मला दिली. त्याने सांगितलं होतं की माझा मुलगा आला की त्याला ही चिठ्ठी द्या, आणि जर तो आलाच नाही तर तुम्हीच माझं काम करा. सुमितने ती चिठ्ठी रोहनला दिली. रोहनने थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उघडली. त्यात सदाशिवरावांच्या कापऱ्या अक्षरात लिहिलं होतं, प्रिय रोहन बाळा, मला माहित आहे तू खूप बिझी आहेस. अमेरिकेत तुला श्वास घ्यायला वेळ नसतो. मला माहित आहे की माझ्या मरणाची बातमी ऐकून तुला टेन्शन येईल. सुट्टी मिळेल का? तिकीट मिळेल का? मीटिंगचं काय होईल? हे सगळे प्रश्न तुला पडतील. बाळा, तुझा वेळ आणि तुझं करिअर खूप महत्वाचं आहे. मी तुला वाढवलं ते यासाठीच की तू जग जिंकावंस. एका म्हाताऱ्याच्या प्रेतासाठी तू तुझं नुकसान करून घेऊ नकोस. म्हणून मी माझ्या मरणाची सोय आधीच करून ठेवली आहे. एजन्सीला पैसे दिलेत, ते सगळं करते. तू आलास तर बरंच आहे, नाही आलास तरी मला राग नाही. फक्त एकच विनंती, लहानपणी तुला शाळेत सोडायला जाताना मी तुझा हात कधीच सोडला नव्हता. आज जाताना, अग्नी देताना तुझा हात थरथरू देऊ नकोस. लवकर परत जा. तुझी बायको तुझी वाट बघत असेल. तुझाच बाबा. चिठ्ठी वाचून रोहनच्या हातातला चेकबुक खाली चिखलात पडला. त्या स्मशानभूमीत जिथे लाकडं जळण्याचा आवाज येत होता, तिथं आता रोहनच्या अहंकार आणि करिअरचा गर्व जळून खाक झाला होता. तो गुडघ्यावर बसला. तो ओरडला, बाबा, माफ करा बाबा. रोहनने सुमितचे पाय धरले. सुमित, मला नाही जायचं अमेरिकेला. मला माझ्या बाबांसोबत राहायचंय. मी करोडो रुपये कमवले, पण मी भिकारी निघालो. माझ्या बापाने मरताना सुद्धा माझ्या मीटिंगचा विचार केला आणि मी त्यांच्या शेवटच्या दर्शनाचा भाव करत होतो. त्या दिवशी रोहन फ्लाईट पकडू शकला नाही. तो तिथंच त्या जळत्या चितेसमोर रात्रभर बसून राहिला. कारण त्याला समजलं होतं की प्रीपेड फक्त सिम कार्ड असू शकतं, बापाचं प्रेम नाही. बापाचं प्रेम हे अनलिमिटेड असतं आणि त्याची परतफेड जगातली कोणतीच करन्सी करू शकत नाही. तुम्ही जगात कितीही मोठे व्हा, कितीही पैसे कमवा, पण ज्या आई वडिलांनी तुमची लंगोट बदलली
त्यांच्या शेवटच्या प्रवासात डायपर बदलायची वेळ आली ना, तर नाक करू नका. एजन्सी अंत्यसंस्कार करू शकते, पण अश्रू एजन्सीचे नसतात, ते रक्ताचेच असतात.